अध्यक्ष महोदय, इसे रोकने के लिए क्या सरकार राज्य में बढ़ते हुए साइबर अपराधों को देखते हुए एक विशेष टास्क फोर्स, स्पेशल टास्क फोर्स का गठित करेगी? रोजाना कहीं न कहीं से फोन आता है कि उनको परेशान करके, डरा करके पैसे लिए जा रहे हैं और उनके पूरे पैसे वापस आते नहीं है। जल्द से जल्द उनके जो अकाउंट में पैसे ट्रांसफर हो रहे हैं, 1 घंटे के अंदर वापस उनको मिल जाए, ऐसा कोई तरीका सरकार अपना सकती है क्या? माननीय राज्यमंत्री महोदयांनी अतिशय योग्य उत्तर दिलंय, पण या सभागृहात आपण जे बोलतो ते राज्यभरात जातं, म्हणून याची संधी मी घेतोय। मी याचा उपयोग याकरता करतोय की या माध्यमातून या सभागृहातल्या सदस्यांना आणि राज्यातल्या सगळ्या नागरिकांना सांगतो, डिजिटल अरेस्ट असा कुठला प्रकारच नाहीये। कायद्यामध्ये कोणालाही डिजिटली अरेस्ट करता येत नाही। त्यामुळे आपल्याला जर कोणी डिजिटल अरेस्टचा फोन केला किंवा व्हिडिओ कॉल केला तर पहिल्या क्षणी समजून घ्या की हा फ्रॉड आहे। कधीही विश्वास ठेवू नका, 100% हा फ्रॉड आहे। कोणीही कुठल्याही कायद्यान्वये कोणालाही डिजिटल अरेस्ट करू शकत नाही। हे डिजिटल अरेस्टचा अर्थ असा आहे की तुम्हाला एक फोन येतो, व्हिडिओ कॉल येतो, त्या व्हिडिओ कॉलवर समोर बसलेला कधी स्वतःला सीबीआयचा अधिकारी सांगतो, कधी पोलीसचा अधिकारी सांगतो, कधी कस्टमचा अधिकारी सांगतो, आणि मग तिथलं तो म्हणतो की तुम्ही पार्सल मागवलं होतं का, तुमच्या नावाने पार्सल आलाय, त्याच्यामध्ये ड्रग्ज सापडलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला आता आम्ही डिजिटल अरेस्ट करतोय, तुम्ही हलायचं नाही, या स्क्रीन पुढे राहायचं। आणि मग त्यांच्याशी मांडवली करून तुम्हाला 20 लाख रुपये द्यावे लागतील, तुम्हाला 40 लाख रुपये द्यावे लागतील, आणि सामान्य जो माणूस आहे तो बिचारा त्या ठिकाणी घाबरून ते पैसे त्यांना ऑनलाईन ट्रान्सफर करत जातो। असे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये मोठे मोठे लोक, म्हणजे आश्चर्य सांगतो की एक रिटायर्ड IAS अधिकारी तो सापडला, त्यांनी पैसे देऊन टाकले, IAS रिटायर्ड। एक नेव्हीचा अतिशय उच्च पदावरनं रिटायर झालेला, त्यांनी घाबरून पैसे देऊन टाकले। म्हणजे आपले जे काही पेन्शनचे याचे त्याचे पैसे जे आपल्या बँकेच्या अकाउंट, आणि मग यांची पुढची मोडस ऑपरेंडी अशी आहे की ते पैसे खात्यात आल्याबरोबर वेगवेगळ्या खात्यांमध्ये पटापट त्या खात्यातनं ते जातात आणि असं करत ते कुठेतरी विदेशातल्या एखाद्या खात्यात चालले जातात। आणि याचं अनेक केसेसमध्ये तर असं लक्षात आलंय, पूर्ण ऑपरेशन हे विदेशात नव्हतं, मेन माणूस विदेशात बसला असतो, साधारण अशा देशात असतो की ज्याच्याशी आपला करार नाहीये, आणि इथले जे लोक असतात ते फक्त त्यांचे हँडलर असतात, त्यांना नीड टू नो बेसिसवर माहिती असते, पूर्ण ऑपरेशनची माहिती त्यांना नसते। आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, कोणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही। कोणालाही डिजिटल अरेस्टच्या संदर्भात कॉल किंवा माहिती आली तर समोरचा माणूस फ्रॉड आहे म्हणून समजा आणि थेट त्या क्षणी 1930 या नंबरवर कॉल करा। हा आपला सायबरचा नंबर आहे, प्रचंड मोठी आपल्याकडे व्यवस्था त्याची उभी आहे। आणि गोल्डन आवर मध्ये समजा तुम्ही घाबरून पैसे दिले असले आणि लगेच जर 1930 वर सांगितलं तर गोल्डन आवर मध्ये आज आपल्याकडे ही व्यवस्था आहे की आपल्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या बँका आहेत, NBFCs आहेत, सगळे आहेत। त्यामुळे आपण तात्काळ हे जे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे शिफ्ट होतात ते देखील या ठिकाणी थांबवू शकतो। आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यात अबूभाईंनी सांगितलं, अवेअरनेस हा अत्यंत महत्वाचा आहे। केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करतंय, राज्य सरकार करतंय। आपण टीव्हीवर जर ऍड बघितल्या तर याचे ऍड मोठ्या प्रमाणात आहेत। त्यासोबत रिंगटोनवर देखील डिजिटल अरेस्टच्या संदर्भातल्या ऍड्स आपल्याला पाहायला मिळतात। तरीही रोज प्रत्येक दिवशी कोणी ना कोणी याच्यामध्ये फसतं आहे। आणि म्हणून या सभागृहाचा जो काही रीच आहे त्याचा फायदा घेऊन मी सगळ्यांना विनंती करतो, डिजिटल अरेस्ट हा केवळ खोटेपणा आहे, निव्वळ खोटेपणा आहे। कोणालाही डिजिटल अरेस्टची माहिती फोन कॉल व्हिडिओ कॉल काही आला तर थेट 1930 वर तक्रार करावी। कोपरगावच्या संदर्भातला पण विषय त्याच्यामध्ये आहे साहेब, त्याच्यावर एवढं विलंब जे झालेला आहे गुन्हा दाखल करायला सायबरचा, तर त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? जी 78 लाख रुपये बँकेच्या शाखेमध्ये आपण होल्ड केलेली आहे ती कुठे होल्ड केलेली आहे तोही विषय त्या पीडितांना कळायला पाहिजे। अध्यक्ष महोदय, मगाचीच उत्तरामध्ये आपण सांगितलं की
यात सायबर विभागाकडनं कुठलाही उशीर नाहीये. दुर्दैवाने हे जे ट्रान्झॅक्शन असतात हे मॅन टू मॅन असतात, यात तिसरा कोणी नसतो. हे सगळे ट्रान्झॅक्शन केल्यानंतर घाबरून कुठलीही तक्रार त्या व्यक्तीने केली नव्हती. 2 महिन्यांनी त्यांनी तक्रार केली आणि नाही सांगतो, आणि तक्रार केल्याबरोबर आपण त्याच्यात कारवाई केली आहे आणि उशिरा केल्यामुळे त्याच्यामध्ये रिकव्हरी कमी झाली. दुसरा जो प्रश्न आहे त्याही प्रश्नामध्ये त्यांची तक्रार आल्याबरोबर आपण कारवाई केल्यामुळे त्या ठिकाणी आपण 78 लाख रुपये म्हणजे जवळपास त्यांचे 90% पैसे हे आपण होल्ड करू शकलो, ते त्यांना परत मिळतात. सगळे पैसे त्यांना परत मिळतात. त्यामुळे या संदर्भात आणि ही जशी तक्रार येते तसं संपूर्ण सायबर आपलं जे विभाग आहे तो ऍक्टिव्हाइज होतो. आपल्याकडे वेगवेगळे टूल्स आहेत, त्या टूल्सच्या माध्यमातून अनेक वेळा हे व्हीपीएन वापरतात. त्या व्हीपीएनचंही जे मास्किंग आहे ते आपण डिमास्क करतो, त्यांना शोधून काढतो, त्यांना पकडून आणतो. यातला सगळ्यात महत्वाचा विषय एवढाच आहे की ते पैसे परत मिळणं, ते जर लवकर तक्रार झाली तर पैसे वेळेत परत मिळतात. उशिरा झाली आणि ते जर परदेशातल्या खात्यात गेले तर असे अनेक देश आहेत की ज्या देशांसोबत आपला करार नाही, त्यामुळे त्या देशांना आपल्याला इकडनं विनंती करावी लागते. करार नसल्यामुळे ते वेळ लावतात आणि म्हणून या संदर्भात आपला प्रयत्न आहे की गोल्डन अवर मध्ये ही तक्रार जर मिळाली आणि काहीच करायचं नाहीये, 1930 ला फोन केला की सगळी तक्रार ही नोंदवली जाते. की माझ्या स्वतःच्या कारखान्याची 1,10,00,000 गेल्यानंतर 1 तासात आम्ही सायबरला नोंद केली. FIR 2 तासात झाली. 1,10,00,000 8 खात्यावर गेले होते. तिथून जवळजवळ 850 खात्याला गेले. आज 1 वर्ष झालं, परंतु मला 1 रुपया अजून परत मिळाला नाही. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी सांगितलं त्या संदर्भात महत्वाचं अवेअरनेस आहे. आता सर तुमची केस मला पूर्ण माहिती नाही, पण साधारण या केसेस अशा होतात की तुमच्या अकाउंटंटला कोणीतरी फोन करतं, तो सांगतं की साहेबांनी तात्काळ इतके पैसे जमा करायला सांगितलेले आहेत. अकाउंटंट व्हेरीफाय करत नाही, तो त्या अकाउंटला पैसे करतो आणि तिथनं मग वेगवेगळ्या अकाउंटला ते पैसे जातात, इतक्या अकाउंटला जातात आणि देशभरात चालले जातात आणि मग तिकडनं विदेशात चालले जातात. आता जर तुम्ही सांगितलं की 2 तासात 850 अकाउंटला गेले, त्याच्या पलीकडे आता माझ्याकडे तुमच्या केसची माहित नाही, त्याच्या पलीकडे अजून 1600 अकाउंटला परदेशात गेले असतील. त्यामुळे हा प्रश्न आहे. याच्यात 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. आता आपण जवळपास सगळ्या बँक ज्या आहेत या आपल्या प्लॅटफॉर्मवर घेतल्या आहेत. आतापर्यंत त्या नसल्यामुळे एकेकाला आपण कळवत आणि त्यांनी होल्ड करत पर्यंत त्या बँकेतनं दुसऱ्या बँकेत गेलेला असायचा. म्हणजे एखादा साप जसा पळावा तसं हे पळतं आणि आपल्याला त्याच्या मागे धावावं लागतं. तर आता ती कॅपेबिलिटी आपण तयार केलेली आहे. दुसरं आपल्या केसमध्ये आपण जे सांगितलं अशा प्रकारचे जे आरोपी, ठीक आहे कोर्टाने त्यांना जामीन दिला असेल, पण तरी पुन्हा तपासण्यात येईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे करणारे लोक हे मोकळे फिरणार नाहीत याबद्दल कारवाई केली जाईल.